तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. आणि आजच्या ह्या नवीन विषयात मित्रांनो. तर आज आज आपण आलो आहोत मोरवड ह्या छोट्याशा गावी. ह्या छोट्याशा ठिकाणी जे क्रॉसिंग आहे, ह्या क्रॉसिंगच्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत मित्रांनो. ह्याच्या अगोदरती सुद्धा आपला एक व्हिडिओ पडलेला आहे, पण त्यावेळेस इथं कुठल्याही कामाची गती नव्हती, कुठलंही काम झालेलं नव्हतं किंवा कुठलंही इथलं लोकेशन काहीच नव्हतं. फक्त रेल्वेसाठी जो मार्ग आहे आणि जो खड्डा वगैरे आहे, तेवढंच खांदून ठेवलेलं होतं. आज आपण ज्यावेळेस आलो होतो, आज खूप दिवसानंतर आलोय, 2 महिन्यानंतर. तर आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा ब्रिज सुद्धा कंप्लीट झालेला आहे. 90% ब्रिज कंप्लीट आहे. तर येणाऱ्या काही दिवसात हा वाहतुकीसाठी मार्गही खुला करण्यात येईल मित्रांनो. तर अशा ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि येथील कामाचा आढावा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला तर आपण बघूया कामाचा आढावा. तर अशा प्रकारे ब्रिजचंही काम सुरू आहे. ब्रिज ही 90% कंप्लीट झालेला आहे. अवघ्या काही दिवसात हा जे छोटंसं गाव आहे मोरवड, ह्या मोरवडचा जो रस्त्याचा जो प्रश्न होता तो काही दिवसात मिटणार आहे मित्रांनो. इथं ब्रिज बनत आहे ह्या छोट्याशा गावी. आणि ब्रिज कंप्लीट झाल्यानंतर जो छोटंसं गाव आहे, ह्या गावकऱ्यांचा जो प्रश्न आहे रहदारीचा किंवा जाण्या-येण्याचा रस्त्याचा जो प्रश्न होता, तो काही दिवसात मिटणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या ब्रिजची खूप मोठी मदत होणार आहे. हे मोरवडकर जे आहे, हे छोटंसं गाव आहे, ह्या गावकऱ्यांसाठी दळणवळणाचा रस्ता म्हणून हा वापरला जातो. तर ह्याच्यासाठी ह्या ब्रिजमुळे त्यांना खूप मदत होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे ब्रिजचं काम आहे. ब्रिजचं कामही आता 90% कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. अवघ्या काही दिवसात हा ब्रिज गावकऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागचं दृश्य. तर चला तर आपण ब्रिजच्या पलीकडच्या पलीकडील साईडला आपण जाऊन बघूयात की कशा पद्धतीने ब्रिज कंप्लीट झालेला आहे आणि पलीकडे त्याच्याही पलीकडचं जे काम आहे तेही बघूयात आपण. चला तर या. तर साधारणतः आपण वडवणीपासनं एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आलेलो आहोत आपण. वडवणीच्या पुढील काम, आता बऱ्याचशा जणांची कमेंट होती की तुम्ही तेलगावकडील काम दाखवत नाहीत, तेलगावकडील काम दाखवत नाहीत. पण आता ज्यावेळेस बीडचं CRS झालंय, ज्यावेळेस बीडचे CRS झालं, तर आता इकडे ह्या कामाला गती भेटलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत वडवणीपासून अवघ्या 5 किलोमीटर ते 6 किलोमीटर अंतरावरती तेलगावच्या साईडला ह्या मोरवड ह्या छोट्याशा ठिकाणी आलेलो आहेत मित्रांनो. तर बघू शकतात आता अशा पद्धतीने इथलं काम झालेलं आहे. हे काम खूप असं जास्त लांब नाहीये किंवा खूप पल्ल्याचं नाहीये. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेल ना दिसेल, तो जे मशीन चालू आहे, JCB मशीन चालू आहे, तिथपर्यंतच काम झालेलं आहे. त्याच्या पलीकडे कुठलंही काम झालेलं नाहीये. पण कामाला खूप गती आलेली आहे, कामाला खूप स्पीड झालेली आहे, स्पीड आलेली आहे. कारण बीडचं जे CRS झालं, बीडचं CRS झाल्यानंतर जे अल्टिमेट होतं की वडवणीपर्यंत किंवा तेलगावपर्यंतचं जे काम आहे 40-50 किलोमीटरचं, हे कंप्लीट करायचंय. मार्च एंडपर्यंत हे कंप्लीट करायचंय. म्हणून कामाला स्पीड आलेली, कामाला गती आलेली. आणि कामाला गतीचं बघू शकता तुम्ही नजराना समोरती रेल्वे ट्रॅक हातरलेला आहे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे इकडं. आणि माझ्या समोरती जर बघितलं तर 90% तो ब्रिजही कंप्लीट झालेला आहे. येणाऱ्या काही दिवसात तो ब्रिजही सार्वजनिक करण्यात येईल किंवा रस्त्यासाठी खुला करण्यात येईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने इकडचं हे काम झालेलं आहे. साईडला तुम्ही बघू शकता गट्टू वगैरे पडलेले आहेत. सुंदर असा हा रेल्वे मार्ग आहे. जमीन लेवलपासून एक 20 ते 25 फूट खोल खड्ड्यामध्ये हा मार्ग आहे आणि छान असं हे लोकेशन आहे मित्रांनो. तर बघूयात आपण आणखीन हे पुढे ह्याच्या पुढचं या ब्रिजच्या पलीकडचं जे काम कशा पद्धतीने झालेलं आहे काय, तर आपण त्या ब्रिजच्या पलीकडचाही आढावा घेऊयात आपण. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या नगर बीड परळी तर ह्या टप्प्यामधील 265 किलोमीटरच्या अंतरामधील 165 किलोमीटरचं जे काम आहे हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. विगणवाडी CRS झालेली, विगणवाडी तो बीड CRS झालेलं आहे. फास्ट ट्रायल पण झालेली आहे आणि पॅसेंजर गाडी येऊन गेलेली. तर मित्रांनो, अशा प्रकारे तिकडचं काम जे झालंय आणि तिकडचं काम झाल्यानंतरच रेल्वे प्रशासनाने असं अल्टिमेट दिलं की तिकडचं काम कंप्लीट झाल्यानंतर वडवणीकडील काम, वडवणी ते सिरसाळापर्यंत काम हे मार्च एंडपर्यंत कंप्लीट करा किंवा कामाला गती द्या. तर त्यानुसार त्यांच्या निर्देशानुसार आता जे काम चालू आहे, तर वडवणीच्या पुढील जे काम चालू आहे, तर बघू शकता मी ह्याच्या अगोदरती एक व्हिडिओ टाकलेला आहे इथला.
मोरोड फाट्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यावेळेस इथं कुठलंही काम झालेलं नव्हतं. आता आपण बघू शकताय तुम्ही मित्रांनो की काम भरपूर झालेलं आहे. समोरती जर बघितलं इकडं तर ट्रॅक सुद्धा टाकलेला आहे. थोडक्यात एक 100 मीटरचं काम राहिलेलं आहे. ब्रिज मुळे थोडंसं कामाला स्थगिती आहे इथल्या. पर समोरती जर बघितलं तर ट्रॅकचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि असं एक निदर्शनात येतंय की मार्च एंडपर्यंत वडवणी स्टेशनला ही गाडी 100% येणार, नवीन ट्रॅक घेऊन गाडी येणार, असं एक हालचाली सुरू आहेत मित्रांनो. तर कामाचा आढावा जर बघितला आत्ता ह्या 4 ते 5 दिवसानंतरचा जो कामाचा आढावा आहे तो एकदम सुपरफास्ट आहे आणि काम खूप स्पीडनी चालू आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला जो 265 किलोमीटरचा जो मार्ग आहे तो लवकरात लवकर कंप्लीट होणार आहे. आणि आपल्याला भविष्यात आपल्याला परळीवरनं किंवा बीडवरनं किंवा वडवणीवरनं आपल्याला आपल्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्याला प्रवास करता येणार आहे. आपल्या स्वतःच्या गावातून आपण मनचाहा प्रवास करू शकतो. जिथं जायचंय तिथं आपण जाऊ शकतो. असं रेल्वे प्रशासनाने एक सुविधा, एक आपल्यासाठी एक सोय करून ठेवलेली आहे आणि लवकरात लवकरच कंप्लीट होणार आहे मित्रांनो काम. तर माझ्या पाठीमागं मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हे पटरी येऊन पडलेली आहे. जे जुने ट्रॅक आहेत ते येऊन पडलेले आहेत आणि अवघ्या काही दिवसात याही ट्रॅकचं काम कंप्लीट होईल. आणि कंप्लीट झाल्यानंतर पुढील कामाला गती भेटणार आहे मित्रांनो. आता सध्या तर ब्लॉक्स खाली येऊन पडलेले आहेत. इथं पहिलं कुठल्याही कामाची गती नव्हती, इथं कुठल्याही कामाची स्पीड नव्हती. जसंही बीडचं CRS कंप्लीट झालंय तसं इकडच्या कामाला अतिशय वेगवान गतीने काम चालू आहे. पुलाचंही कंस्ट्रक्शन जोरात सुरू आहे आणि आता हे जे पटरी आहेत पटरीचे कामाचंही आढावा चांगला जोमात सुरू आहे. कारण काम फास्ट गतीने स्पीड गतीने करायचंय आणि काम त्यांना निर्धारित वेळेत करायचंय, म्हणून कामाला खूप स्पीड भेटलेली आहे मित्रांनो. याच्या अगोदरतील व्हिडिओ तर बघितलं होतं आपण, इथं कुठलंच म्हणजे गट्टूही नव्हते, खडीचं कामही झालेलं नव्हतं किंवा पटरीचंही काम झालेलं नव्हतं. पण आता सध्या जर बघितलं आपण, आता आजचा जर आढावा घेतला तर पटरीचंही काम झालेलं आहे, गट्टूही येऊन पडलेले आहेत आणि खडीही पडलेली आहे मित्रांनो. तर चला तर आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की पटरी किती आणि कशी झाली ती. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला हा मोरोडचा ब्लॉग होता, छोट्या गावचा ह्या. कारण बऱ्याचशा लोकांची कमेंट होती की तुम्ही मोरोडकडील काम दाखवत नाहीत, तेलगावकडील काम दाखवत नाहीत. तर आज आपण स्टार्टिंग केले मोरोडपासनं, मोरोडचं आपण काम दाखवलं मित्रांनो. आणि मोरोडचं काम अतिशय प्रगतीपथावरती अतिशय वेगवान गतीने सुरू आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब रूपी प्रेम तुमचं आमच्या पाठीशी होऊ द्या. तुमच्या सबस्क्राईब रूपी प्रेमामुळे आम्हाला नवीन चालना भेटते, नवीन नवीन माहिती आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू मित्रांनो. तर आजचा जर ब्लॉग पुन्हा एकदा बोलतो, एकदा जर ब्लॉग आवडला तर नक्की एक लाईक